आपण जरांगे विखे यांच्यावर टीका केली आहे आणि त्यासोबत आपण जात गणनेची एक मोठी मागणी केली आहे. होय, बरोबर आहे की आम्ही जात गणनेची मागणी मी आज करीत नाही. गेली 35 वर्ष मी जात गणनेची मागणी संपूर्ण देशामध्ये करतो. ती रामलीला मैदानावर दिल्लीमध्ये केली, ती पटनाच्या बिहारच्या पटनाच्या गांधी मैदानावर केली, सगळीकडे करत आलो की जात गणना करा. आणि शेवटी 2011ला जी दशवार्षिक जनगणना होणार होती त्यावेळेला आम्ही समता परिषद सुप्रीम कोर्टात गेलो आणि सांगितलं की पुढे होणाऱ्या जनगणनेमध्ये जात गणना करा असं केंद्र सरकारला सांगा. सुप्रीम कोर्टाने त्यांना नोटीस दिली भारत सरकारला. मग समीर भुजबळ जे खासदार होते त्यांना सांगितलं तू आता लोकसभेमध्ये उभा राहा. लोकसभेत ते उभे राहिल्याबरोबर गोपीनाथराव मुंडे जे आहेत ताबडतोब तिथे आले त्यांना आणि त्यांना घेऊन ते सगळ्या नेत्यांकडे गेले आणि सगळे मग तिथले जे लालू प्रसाद यादव, शरद यादव असेल, मायावती असेल, काँग्रेसचे काही ओबीसीचे लीडर सगळे 100 लोक उभे राहिले, मागणी केली. काँग्रेसचे प्रणब मुखर्जी आले, त्यांनी सांगितलं आम्ही जात गणना करू. ती जात गणना जे सेन्सस कमिशनर जे आहे जे 10 वार्षिक जनगणना करतात त्यांच्याकडून त्यांनी नाही केली. ती केली प्रत्येक राज्याला सांगितलं तुम्ही वेगवेगळी करा. गावातली ज्या ग्रामविकास खात्याने करा, शहरातली ज्या नगर विकास खात्याने करा. आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे फसलो. आणि मग प्रत्येक वेळा आम्ही गेलो काही मागितलं की कोर्ट म्हणतं की तुमची लोकसंख्या किती, तुमचा एम्पिरिकल डाटा काय आहे. सुमित्राताई महाजन ज्या लोकसभेच्या सदस्य होत्या, अध्यक्ष व्हायच्या अगोदर बीजेपीच्या 16 खासदारांच्या कमिटी त्यांच्या अंडर होते. त्यांनी अभ्यास केला आणि सांगितलं की यांना या ओबीसीला आपण जसं दलितांना, आदिवासींना भारत सरकारकडून मदत देतो तशी दिली पाहिजे, पण डाटा नाही. तो डाटा द्या. त्यांनी सेन्सस कमिशनरला सांगितलं, काही झालं नाही. मनमोहन सिंग कमिटी आले, पवार साहेब, चिदंबरम त्या कमिटीमध्ये होते. तसंच झालं नेमकं परत की आम्हाला सुद्धा वाटतं की त्यांना द्यायला पाहिजे, परंतु डाटा नाही. सेन्सस कमिशनरने तो डाटा गोळा करावा आणि ते करतच नव्हते. आणि झालं तर झालं आम्हाला. आणि मग आज आम्हाला आनंद हा आहे की आताचे प्रधानमंत्री महोदय मोदी साहेबांनी जाहीर केलं की आम्ही जात गणना करू आणि आमची ती अपेक्षा आहे. कारण हो जाऊ प्रत्येक वेळेला आम्हाला का कोर्टामध्ये जावं लागतं, प्रत्येक वेळेला आम्हाला का भांडावं लागतं, म्हणून म्हटलं जात गणना करा. सर अनेक नाही असं आहे की मागच्या वेळेला बीड जाळलं गेलं त्या दरिंदीच्या लोकांनी. त्यावेळी मी सांगितलं की मी आता आवाज उठवणार. त्या मिटिंगला हे आले वडेट्टीवार आणि त्यांनी अतिशय जोशपूर्ण चांगलं भाषण केलं की भुजबळ साहेब पक्ष वगैरे बाजूला, समोर दिसता ना हा झेंडा, पिवळा झेंडा, हा झेंडा आपण हातात घेऊया काय आणि ओबीसीचं रक्षण करूया. आपण सगळे एक आहोत दाखवून देऊ. मला आनंद वाटला. काय चक्र फिरली. त्याच्यानंतर हिंगोलीला आम्ही सांगितलं येतो म्हणाले, तर गेले तेलंगणाला. परत सांगितलं पंढरपूरला या, आलेच नाही. इंदापूरला या, अरे या रे, नाही चाले. नगरला झाले, नाही चाले. का, कुणाचा दबाव होता तुमच्यावर. एखाद्या मिटिंगला तुम्ही नसता आला, पण बाकीच्या मिटिंगला आणखी कुठेतरी यायला पाहिजे, नाही आला. तुमच्यावर दबाव होता तुमच्यावर. आणि माझं म्हणणं एवढंच आहे की कालचा जो काही तो आपण तो व्हिडिओ सगळीकडे सर्क्युलेट होतोय तो, त्याच्यामध्ये त्या जरांगीच्या शेजारी बसून तुम्ही सांगता मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. अरे तिकडे ते म्हणाले, परत अंबडच्या ओबीसी समाजा मिटिंग मध्ये म्हणाला की नाही ओबीसीचं संरक्षण करायचं. परत तुम्ही बॅकफुटवर गेला. परत आता मोर्चा काढता. अरे म्हणजे राजकीय दबावपोटी सगळं चाललंय का तुमचं. इथे हे बोला, तिथे ते बोला, आता तिथे मोर्चा काढा. मग मी म्हणालो की आम्ही राजकारण करत नाही,
आम्हाला सुद्धा राजकीय कधीतरी त्रास भोगावा लागतच असेल आज 35 वर्षामध्ये कुठे ना कुठेतरी. पण आम्ही ओबीसी साठी लढण्याचं सातत्य आम्ही ठेवू. तुम्ही सातत्य ठेवा ना. तुम्ही का धरसोडपणा करतात हा माझा मुद्दा आहे. आणि मग त्याच्या पाठीमागे आम्हाला राजकारण दिसत आहे. परंतु ते राजकीय लाभ घेतात आणि तेवढ्या आक्रमकतेने ओबीसी साठी लढत नाही. त्याचं उत्तर मी काय देऊ? त्याचं उत्तर त्यांना तुम्ही द्या. त्यांना विचारा ना ते का लढत नाही. ते लढत नाही याचं कारण मला जे वाटतं मी ते तुम्हाला सांगतो. कारण जसं दलितांसाठी राखीव मतदारसंघ आहे, आदिवासींसाठी राखीव मतदारसंघ आहे, तसं ओबीसी साठी राखीव मतदारसंघ नाही. त्यामुळे आम्ही ओबीसीचे जे उमेदवार आहोत, साडी माळी कोळी तेली तांबोळी वंजारी धनगर जे काय असतील ते ओपन मध्ये आम्ही उभा राहतो. आणि ओपन मध्ये आम्हाला मराठा समाजाची सुद्धा मतं हवी असतात आणि ती आम्हाला मिळणार नाही पुढं आणि ते आम्हाला पाडतील म्हणून कदाचित ही मंडळी गप्प बसतात. हा इथे पण प्रयोग झाला ना. 2 दिवस हे जरांगे इथे येऊन बसले आणि आमची ज्या युवभावाची माणसं ज्यांना पाणी दिलं सगळं दिलं ते सुद्धा मराठ्याची ज्यांनी डोक्यात राग घातले आणि आमच्या विरुद्ध गेले. मताधिक्य माझं बरंच कमी झालं. पण इतर सगळ्यांनी सावरल्यामुळे मी निवडून आलो. त्यामुळे ते सगळे घाबरतात की बा हे असं झालं तर म्हणून कदाचित ते बोलत नसते. तर तुमच्या धंद्यामध्ये काही ना काहीतरी निर्माण होतच. तसं इथे सुद्धा काही निर्माण झालं असेल का? हा संघर्ष माझ्या पाचवीला आयुष्यभर गुंतलेला आहे. 57-58 वर्ष झाली राजकारणामध्ये. 70 सालात कधी मी नगरसेवक झालो, 85 आमदार महापौर झालो, तेव्हापासून लढतोच आहे ना. तर हा संघर्ष सगळीकडे असतो. कारण एक सामाजिक राजकारण हे वेगळं आहे. पण समाजाचे जेव्हा प्रश्न असतात आणि लहान समाजाची माणसं जेव्हा लढत असतात त्यावेळेला त्यांच्या वाट्याला संघर्ष येतो. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा त्यावेळेला तुम्ही लहान समाजाचे आहात म्हणून तुमचा राज्याभिषेक करता येणार नाही म्हणून सांगण्यात आलं. त्यावेळेला गायकवाडला यावं लागलं. महात्मा ज्योतिराव फुल्यांना ह्या संघर्षाला तोंड द्यावंच लागलं. छत्रपती शाहू महाराजांना तो पण किस्सा तुम्हाला माहिती आहे. वेदोक्त आणि पुराणोक्त त्यांना सुद्धा संघर्ष करावा. आणि बाबासाहेब आंबेडकरांना त्यांना तर वर्गाच्या बाहेर बसून आणि एवढं करून सयाजीराव गायकवाडांनी त्यांना पाठवलं फॉरेनला. तिथून ते आले बॅरिस्टर होऊन. तरी सुद्धा त्यांच्या कचेरीत कामाला लागल्यानंतर तो तिथला एखादा जो शिपाई असायचा तो ती फाईल अशी फेकायचं त्यांच्या अंगावर. शेवटी बाबासाहेबांनी सोडलं, ती नोकरी सोडली आणि जेव्हा संधी मिळाली त्यावेळेला त्या संविधानामध्ये त्या सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सरकार आनंदाचा शिदा नाही आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. काय दिलासा आहे म्हणजे दिवाळी आता 32,000 कोटी रुपये दिवाळी पूर्वी वाटण्यात येणार आहे. त्याच शेतकऱ्यांचे उद्ध्वस्त झालेले आहेत. तरी त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेतून 45,000 कोटी आता तो सुद्धा हप्ता प्रत्येक गरीब भगिनींच्या घरात 3-3 हजार रुपये कमीत कमी गेलेले आहेत. आता आनंदाचा शिदा हीच मंडळी घेतात बरोबर ना. मग त्यांना 3-3 हजार रुपये आता दिले आहेत. तर शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा दिलेत. आता थोडीशी परिस्थिती सुधारली की पुढच्या वर्षी बघू ना. पुढच्या वर्षी साहेब कालच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरून आयोग नेमण्यात आलेले आहेत. त्या आयोगाच्या माध्यमातून तुम्हाला जायला पाहिजे. आयोगाचं काही चुकलं तर सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्टामध्ये केस जाते. त्या कोर्टाच्या न्यायाच्या त्याच्या जजमेंटच्या अधीन राहून तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात. तुम्ही हे सगळे निर्णय पायदळी आणि हे जे काही 2-4 मंडळी त्यावेळेला होती तिथे त्यांनी चुकीचे GR जे आहे हे दिले. GR मुळे जात बदलत नाही. GR मुळे हे महत्वाचे जे आहेत हायकोर्टाचे डिसिजन, सुप्रीम कोर्टाचे डिसिजन डावलले जात नाहीत. साहेब 6,56,000 शेतकऱ्यांना होणार. आता जर कोर्टाने जर निर्णय दिलेला आहे
आणि उर्वरित हा शब्द तुम्हीच वापरला, म्हणजे काही उरलेले आहेत त्याच्यातले. असं नाही का दिलं नाही, त्यांनी दिलं, पण काही उरलेले असतील त्यांना द्या, तर तो देण्यात येईल. साहेब एक तर आहे जी परिस्थिती त्या दरिंदेच्या तिथे बसल्यामुळे झाली होती. 4 दिवस सगळं तिकडचं दक्षिण मुंबई बंद केली होती. खरं म्हणजे काय, कोर्टाने सांगितल्यानंतर 2 तासात पोलिसांनी साफ केली, ही गोष्ट वेगळी. एक नरमपणा दाखवला पोलिसांनी सुद्धा. आणि परत त्यांना आता कोर्टाने सांगितलं की काढा ताबडतोब हे मराठा कमिटी. खरं म्हणजे त्यांना काही अधिकार नाही. ज्यावेळेला राज्याच्या दृष्टीने एवढे महत्वाचे निर्णय हे मंत्रिमंडळात चर्चा व्हायला पाहिजे, लोकांकडून मतं मागवायला पाहिजे की काय करायला पाहिजे. अरे तुम्ही ताबडतोब आणून तो GR देता, हा त्याच्या पायाशी बसून थोडा उपोषण हे घ्या, आणि मग तो तिथून सांगतो हा पात्र शब्द सुद्धा काढून टाका, आणि मग ठीक आहे, नाही तुम्ही इथेच बसा, का तुमच्या लोकांना पाठवा आणि GR बदलून आणा. 1 तासामध्ये बदलून आणता. मुख्यमंत्री त्यावेळेला नागपूरला, काय विचारलं त्यांना, काय तुम्ही अभ्यास केला त्याचा, काय विधी न्याय खात्याचे तुम्ही मंत्री होता हे विखे पाटील साहेब. त्यांना कल्पना आहे की आपण प्रत्येक वेळेला पोलिसाची पात्र असेल तर भरती करा. तुम्हाला सुद्धा काय कॅमेरामन तुम्ही पात्र असेल तर नोकरी. पात्र हा शब्द प्रत्येक ठिकाणी, आपण डॉक्टर व्हायचं आहे पात्र आहे तर त्यांना परमिशन. पात्र हा शब्द काढून टाकला 1 तासात. तरी आम्ही म्हटलं जाऊ द्या, हे कदाचित हे त्याला बाहेर काढण्यासाठी दबावपोटी झाला असेल, तेही फार चुकीचं झालं. आम्ही तेही सांगितलं आणि मग कोर्टात गेलो. ठीक आहे, आम्हाला खात्री आहे, कारण तुम्ही 2 हायकोर्टाचे निर्णय डावलले, 4 आयोगाचे निर्णय तुम्ही डावलले, आणि सुप्रीम कोर्टाचा ज्या निकाल येतो लॉ ऑफ द लँड, आणि तो सुद्धा तुम्ही डावलला. आमची खात्री आहे आम्ही कोर्टात जिंकू. पण हे सगळं करत असताना पुन्हा एकदा विखे साहेब तिकडे गेले त्या ओबीसीच्या जखमीवर मीठ सोडायला. अरे गेला ना तो, दिला ना तुम्ही त्याला ज्या, ठीक आहे ना, मग आता आम्ही तुमच्याशी नाही लढत, आम्ही कोर्टात मागतो ना हिशोब. काय कारण होतं. आणि मग इतर अनेक मोठे नेते विरोधी पक्षातले असं कदाचित त्यांच्या मनात येतं की आम्ही गेलो तर तुम्ही ताबडतोब आमच्यावर बोट दाखवता, आणि मग तुमचे जे मराठा कमिटीचे जे कोण अध्यक्ष आहेत ते का वारंवार तिथे जातात. काय उत्तर त्यांना देणार, यांना जायचं कारणच नाही ना राव. आणि हे झाल्यामुळं अख्ख्या ओबीसी जो भाजपचा DNA आहे त्याच्यावर परिणाम नाही होत. एकदा झालं, 2दा झालं, सातत्यानं काय समजायचं ओबीसी घटकांनी. आणि मग तुम्ही भाजपमध्ये आहात तर भाजपची शक्ती वाढवणार सगळ्यांना बरोबर घेऊन, की ओबीसीना दूर करून तुमची शक्ती वाढेल. मला बोलावं लागलं मग हे सगळं. सर तुम्ही अजित दादा पवार पुरस्कृत. अरे त्याचं काय ऐकतं, त्याचं काय डोकं आहे का, मूर्ख मनुष्य का, काय सांगणार तुम्ही, काय ते जरांगे अरे काय त्याचा अभ्यास नाही ना, सामाजिक प्रश्नाचा अभ्यास आहे ना, राजकीय प्रश्नाचा अभ्यास आहे. फक्त एखादं भाषण करायचं आणि त्या हॉस्पिटल मधून जाऊन झोपायचं, आणि तुम्ही तुमचे असे दांडके तिथे ठेवलेले असतात. कोणी काय बोललं तर झोपेतून उठले का तुम्ही त्यांना विचारता, बोला त्या कधी बडबडते काय तुम्ही. साहेब 2000 स्वस्त झाले का म्हणजे लोक, आणि आत्महत्या देखील करायला 15 आत्महत्या आतापर्यंत झाल्या. काय करायचं, कारण लोकांना असं वाटतं की आमच्या मुलाबाळांचं भविष्य अंधारमय झालं. त्यांच्या शिक्षणावर गंडांतर येणार आहे, त्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर येणार आहे. लहान जे आहेत आज सरपंच होत होते गावागावातून, लहान एखाद्या पदावर, ती सुद्धा सगळं संपले. हे असं वाटणं स्वाभाविक आहे, आणि त्या पोटी ह्या आत्महत्या होत आहेत. ते आम्ही त्यांना सांगतो की बिचारा, आणि आजही मी तुमच्याद्वारे सगळ्यांना सांगतो हात जोडून, कोणी आत्महत्या करू नका. अरे लढूया ना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या स्वातंत्र्याच्या जे स्वराज्य त्यांनी मिळवलं त्या लढाईमध्ये तुम्हीच मावळे म्हणून लढलात ना, आता पण लढूया ना आपण. आत्महत्या करून कसं काय चालेल. पण ते दुःख जे आहे त्यांना सहन होत नाही, एवढाच विषय आहे. साहेब ओबीसीच्या वाट्यातून